नमस्कार मित्रांनो, मी प्राध्यापक डॉक्टर संतोष सूर्यवंशी परत एका जबरदस्त व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत करतो. मित्रांनो, 2 ते 3 दिवसापूर्वीची गोष्ट आहे. एक स्क्रीनशॉट आला होता व्हॉट्सअपला. त्यामध्ये निफ्टी इंडेक्समध्ये त्यांनी ट्रेडिंग केलं होतं. जवळपास 38,000चा लॉस होता. त्यांचं म्हणणं एकच होतं, सर मी ट्रेड घेताना चार्ट एकदम बरोबर होता आणि मार्केटची डायरेक्शन देखील बरोबर होती, पण तरी पण माझा लॉस का झाला? कारण त्याला चार्ट बघता येत होता पण वाचता येत नव्हतं. मी त्याला एक सिंपल क्वेश्चन विचारला होता. तो काय क्वेश्चन होता तुम्हाला पुढे जाईल तसं समजेल. पण मी तुम्हाला आज असे 5 पिलर सांगणार आहे ना, प्रत्येक प्रो ट्रेडर रोज वापरत असतो, पण 95% बिगिनर ट्रेडर जे आहेत ना, या गोष्टीकडे दुर्लक्ष करतात. मित्रांनो, हा एक सर्वसामान्य व्हिडिओ नाही, हा एक कम्प्लीट चार्ट रीडिंगचा मास्टर क्लास आहे. तुम्ही बिगिनर असाल तरी देखील तुम्हाला हा व्हिडिओ खूप फायद्याचा असेल. तुम्ही जर ॲडव्हान्स लेवलचे प्रो ट्रेडर असाल, तुम्हाला प्रो सिक्रेट हवे असतील तर ते देखील या व्हिडिओमध्ये मिळतील. शेवटपर्यंत या व्हिडिओमध्ये थांबा तुम्ही, कारण फोर्थ पिलर एक असं सिक्रेट आहे जे स्मार्ट मनी दररोज वापरतात, पण रिटेल ट्रेडर त्याच्याकडे कधीच बघत नाही. हा व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्हाला काय समजणार आहे, तर कोणताही चार्ट उघडल्यानंतर ना 30 सेकंदामध्ये मार्केटचं स्ट्रक्चर तुम्हाला ओळखता येईल. कुठं बाय करायचं, कुठं सेल करायचं याचा पूर्ण कॉन्फिडन्स तुम्हाला येऊ शकतो. आणि सगळ्यात महत्त्वाचा, फेक ब्रेकआउटचा ट्रॅप इथून पुढे तुमचा बिलकुल होणार नाही. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट, पैसा गमवण्याचं प्रमाण कमीत कमी 70% कमी होईल. चला मग सुरुवात करूया आपल्या बाजारबुलच्या चार्ट रीडिंग मास्टर क्लासला. मित्रांनो, सेबीचा एक ऑफिशियल रिपोर्ट आहे जो पाठीमागच्या 2-3 वर्षापासून सेबी सातत्यानं डिक्लेअर करते. एफएनओ मध्ये ट्रेड करणारे 91% ट्रेडर लॉसमध्ये आहेत. म्हणजे 10 पैकी 9 जण काय करत आहेत, नेट लॉसमध्ये आहे. याची काय कारण आहेत? याचे 3 प्रमुख कारण आहेत. एक म्हणजे युट्यूबचा 1-2 व्हिडिओ बघायचा आणि त्या स्ट्रॅटेजीनुसार डायरेक्ट लाईव्ह ट्रेडिंग सुरू करायचं. बऱ्याच जणांनी पॅटर्न पाठ करून ठेवलेत, पण त्यांना कॉन्टेक्स्ट काय हे समजत नाही. आणि बऱ्याच जणांना असं वाटतं की आपल्याला एखादं जादूचं इंडिकेटर जर सापडलं तर आपण त्याच्या साहाय्यानं खूप चांगलं ट्रेडिंग करू. मग त्यासाठी ते RSI वापरतात, MACD वापरतात, सुपर ट्रेंड वापरतात, बुलिंजर बँड वापरतात. हे सगळा प्रकार काय माहिती का, तर दिवाळीच्या रांगोळ्या काढण्यासारखा प्रकार आहे. मित्रांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा, काय एक पाठीमागचे घडलेला किस्सा आहे. साधारणतः नोव्हेंबर 2025 ची गोष्ट असेल. एक आपला स्टुडंट आहे, त्याने एक युट्यूबला व्हिडिओ बघितला, बुलिश इंगल फ्लाइंग पॅटर्न. दुसऱ्या दिवशी लगेच HDFC बँकेमध्ये तो पॅटर्न तयार झालेला दिसला. 5 मिनिटाचा चार्ट उघडला, परफेक्ट बुलिश इंगल फ्लिंग पॅटर्न, 50,000चा ट्रेड घेतला. 3 तास ट्रेड होल्ड केला होता आणि फायनली एंड ऑफ द डे काय झालं, 5,000चा लॉस झाला. तो म्हणला, सर पॅटर्न बरोबर होता ना? मी म्हणलं 100% बरोबर आहे. पण मी त्याला एक गोष्ट विचारली, बाबा तू डेली कॅन्डलवर चार्ट बघितला होता का? तर तो म्हणला नाही. ट्रेंड अप ट्रेंड होता की डाऊन ट्रेंड होता हे माहित आहे का? सर ते काय असतंय ते पण माहित नाही. व्हॉल्यूम बघितला होता का? नाही बघितला. मग मला सांगा मित्रांनो, सपोर्टच्या जवळ पॅटर्न तयार होतोय की रेजिस्टन्सच्या जवळ होतोय हे बघितलं का? ते पण बघितलं नाही. समजलं? मी म्हणलो, मित्रा तू फक्त एक अक्षर शिकला आणि पूर्ण कविता जर लिहायला बसला तर जमेल का? जमणार नाही ना. त्या व्हिडिओमध्ये ह्याच गोष्टी आपल्याला शिकायच्या मित्रांनो. 5 पिलर. आता चार्ट म्हणजे काय? आता तुम्ही म्हणाल, सर हा काय प्रश्न आहे का विचारण्याचा? चार्ट म्हणजे प्राइस प्लस टाइमचं पिक्चर असतं. पण त्याहून जास्त काय असतं माहिती आहे का? चार्ट म्हणजे मार्केटमध्ये असणाऱ्या कोट्यावधी ट्रेडरच्या बाय सेलच्या ऑर्डरच्या इमोशन असतात. त्या इमोशनचं रिफ्लेक्शन चार्ट वरती येत असतं. प्रत्येक कॅन्डलच्या पाठीमागे एक वॉर सुरू असतं. जसं इराण आणि अमेरिकेचं युद्ध सुरू आहे ना, तसं बुल आणि बिअरचं एक युद्ध सुरू असतं. एका बाजूला बुल्स असतात, म्हणजे ज्यांना वाटतं प्राइस वर जाणार आहे, ते खरेदीसाठी उतावळे झालेले असतात. आणि दुसऱ्या बाजूला बिअर्स असतात, त्यांना वाटतं प्राइस कधी एकदा खाली जाते आणि कधी एकदा मार्केट पडतंय. पण मित्रांनो, कोण जिंकतो? ज्या साईडला कॅन्डल बंद होते ना, ती व्यक्ती जिंकते. पण मित्रांनो, प्रो ट्रेडरचं काम कोण युद्ध जिंकतंय हे ओळखणं आहे. पण ते सर्वात महत्वाचं काय, आधी ओळखायचं आणि त्या बाजूने उभं राहायचं. पॅटर्न लक्षात ठेवण्यापेक्षा कॉन्टेक्स्ट समजून, कॉन्टेक्स्ट शिवाय पॅटर्न म्हणजे पावसाशिवाय छत्रे, काही उपयोग होणार. आता हे जे 5 पिलर आहेत ना, चला स्टेप बाय स्टेप समजून घेऊया. सगळ्यात महत्वाचा पिलर आहे टाइम फ्रेम. बघा मित्रांनो, खूप महत्वाचा आहे. तुमच्यापैकी बऱ्याच जणांनी टाइम फ्रेमवर भरपूर व्हिडिओ बघितले असतील, अभ्यास केला असेल. मी तुम्हाला खूप सिंपल समजावून सांगतो टाइम फ्रेम. तुम्ही जर गुगल मॅपवर 5 किलोमीटर जर झूम केलं तर तुम्हाला फक्त पुणे स्टेशन दिसेल. तुम्ही 50 किलोमीटर झूम केलं तर पुणे ते लोणावळा दिसेल. आणि तुम्ही 500 किलोमीटर झूम केलं तर पूर्ण रूट्स, ट्रॅफिक, अल्टरनेटिव्ह रूट सगळं दिसतं. चार्टवर देखील असंच असतं. तुम्ही 1 ते 5 मिनिटाचा टाइम फ्रेम कशासाठी वापरता? स्कॅल्पिंग करण्यासाठी, इंट्राडे ट्रेडिंग करण्यासाठी. तुम्हाला झटपट एंट्री घ्यायची असते, त्यासाठी तुम्ही ते टाइम फ्रेम वापरता. पण तर तुम्ही जर इंट्राडे मध्ये स्विंग करणार असाल, 15 मिनिटाचं, 1 तासाचं टाइम फ्रेम वापरतात. विशेषतः डे ट्रेडर हे टाइम फ्रेम वापरतात. तुम्हाला स्विंग किंवा पोझिशनल ट्रेडिंग करायचं असेल तर डेली कॅन्डल तुम्हाला कंपल्सरी बघावीच लागते. तो तुमचा ट्रेड 2 ते 15 दिवसाचा पण असू शकतो. आणि समजा तुम्हाला जर पोझिशनली ट्रेडिंग करायचं असेल तर वीकली चार्ट बेस्ट असतं. 1 आठवड्यापासून 1 महिन्यापर्यंत, 1 महिन्यापासून 12 महिन्यापर्यंतचा ट्रेड असतो. आणि तुम्ही खूपच लॉंग टर्मचा विचार करत असाल, 20, 25, 30 वर्षाचा, किंवा डायरेक्ट रिटायरमेंटलाच पैशाला हात लावायचा, तर तुम्हाला मंथली कॅन्डल बघणं जास्त गरजेचं. आता मित्रांनो, मल्टी टाइम फ्रेम अनालिसिस जे आहे ना, ही कन्सेप्ट पहिल्यांदा टॉप डाऊन अप्रोच खूप महत्वाचा आहे. प्रोफेशनल ट्रेडर एका वेळेला 3 टाइम फ्रेम बघ. कोणती टाइम फ्रेम आहेत? एक हायर टाइम फ्रेम,
जे तुम्हाला डायरेक्शन स्पष्ट क्लिअर करतं. तुमच्या ट्रेडिंग टाइम फ्रेमच्या कमीत कमी 4 ते 6 पट मोठं टाइम फ्रेम ठेवायचं आणि यावरून तुम्हाला बुलिश, बेरिश, न्यूट्रल, बायस ठरवायचं. ओके, जर तुम्ही ट्रेडिंग टाइम फ्रेम निवडलं तर त्यामध्ये तुमचा ट्रेडचं टाइम फ्रेम सिलेक्ट करायचा आहे. पॅटर्न आणि सेटअप इथंच तुम्हाला शोधायचे असतात खरं तर, आणि लोअर टाइम फ्रेम मध्ये तुम्हाला एंट्री घ्यायची असते, म्हणजे ती 4 ते 6 पट लहान असू शकते. जे एक्झॅक्ट एंट्री आणि स्टॉप लॉस जर वापरायचं असेल तर त्यासाठी लोअर टाइम फ्रेम निवडणं तुम्हाला खूप गरजेचं. तुम्ही ज्या टाइम फ्रेमवर ट्रेड करता ना त्याच्या कमीत कमी 4 पट मोठं टाइम फ्रेम तुमच्या बायस साठी असणं आवश्यक. जसं की मी 5 मिनिटाच्या टाइम फ्रेमवर जर ट्रेड मध्ये एंट्री घेत असेल तर मला काय करावं लागेल, कमीत कमी 20 मिनिट ते 1 तासाच्या टाइम फ्रेमवर चार्ट बघावं लागेल. ओके, आणि मला माझा बायस ठरवायचा असेल तर कमीत कमी 4 तासाचा टाइम फ्रेम, डेली कॅन्डलवर टाइम फ्रेम बघून तो निर्णय घ्यावा. जोपर्यंत ह्या गोष्टी तुम्ही ट्रेडिंग मध्ये करणार नाही ना तोपर्यंत चार्ट ट्रेडिंग इम्प्रूव्ह होणार. आता लो टाइम फ्रेमचा प्रॉब्लेम काय ते सांगतो. बिगिनर ट्रेडर जे राहतात ना ते 1 मिनिटाचा, 2 मिनिटाचा, 5 मिनिटाचा चार्ट, प्रत्येक कॅन्डल तुम्हाला एक्साइटिंग वाटते, प्रत्येक मूव अपॉर्च्युनिटी वाटते. पण रियालिटी काय, 1 मिनिटाच्या चार्टवरती 70% मूव्स ह्या नॉईस असतात, रॅन्डम फ्लक्च्युएशन्स असतात. त्यामध्ये ट्रेड जर करत बसला तुम्ही तर ब्रोकरेज प्लस स्लिपेजेस शिवाय दुसरं काही जाणार. मग यावरती सोल्युशन काय आहे. तुम्ही जर बिगिनर असाल ना, पहिल्यांदा तुम्ही डेली किंवा 1 तासाच्या टाइम फ्रेमवर काम, कॉन्फिडन्स येऊ द्या, आणि कॉन्फिडन्स आल्यानंतर तुम्ही काय करा, लोअर टाइम फ्रेमचा विचार. आता जे प्रो ट्रेडर असतात ते काय करतात माहिती आहे का, ऑलवेज डेली चार्टवरचा मार्केटचा ट्रेंड काय बघतात आणि फक्त बाय ट्रेड शोधतात. 15 मिनिटाच्या टाइम फ्रेमवर पुल बॅक आला तर त्या ठिकाणी ते काय करतात, ट्रेडची अपॉर्च्युनिटी आयडेंटिफाय करतात. आता मित्रांनो दुसरा एक इम्पॉर्टंट पिलर आहे ट्रेंड. आता मित्रांनो मार्केटमध्ये ट्रेंडचे 3 प्रकार आहेत, अप ट्रेंड, डाऊन ट्रेंड आणि साइडवे. समजा आपण एक भाजी मंडईचं जर उदाहरण घेतलं, तिथं XYZ भाजी आहे, जसं की कांदा आहे असं गृहीत धरलं, त्याचे रेट रोज वाढत आहेत, 20 रुपये, 25 रुपये, 30 रुपये, 35 रुपये किलो. म्हणजे काय व्हायला, चार्टवर हायर हाय, हायर लो बनत आहेत. काय करायचं असतं अशा कंडिशनला, फक्त बायचा. आणि समजा मार्केटमध्ये डाऊन ट्रेंड असेल, रोज भाव पडत असतील, 40 रुपयावरून 35, 35 वरून 30, 30 वरून 25 येत असेल, लोअर हाय बनत असतील, लोअर लो बनत असतील, तर काय करायचं असतं, फक्त सेलचा प्लॅन करायचा. आणि समजा प्राइस एकाच रेंजमध्ये 28 ते 32 मध्ये फिरते तर तुम्हाला इक्वल हाय इक्वल लो काय करायचंय, निवांत बसायचं, काही करायचं नाही. इथं तुम्ही जेवढं जास्त प्रयत्न करा तेवढं जास्त. आता मित्रांनो डाव थेअरीचं सिंपल व्हर्जन आहे, ते तुम्हाला समजावून सांगतो. चार्ल्स डाव नावाच्या एका माणसानं 100 वर्षापूर्वी सांगितलंय, अप ट्रेंड तेव्हाच असतो जेव्हा प्रत्येक नवीन हाय आधीच्या हाय पेक्षा जास्त असतो किंवा प्रत्येक नवीन लो आधीच्या लो पेक्षा जास्त. ही आजचा एक बेसिक रूल आहे जो तुम्हाला समजून घेणं गरजेचं आहे. मग हा ट्रेंड कधी तुटतो, अप ट्रेंड कधी तुटतो माहिती आहे का, न्यू हायच्या आधीच्या हाय पेक्षा कमी आला तर, आणि न्यू लो आधीच्या लो पेक्षा खाली गेला तर या ठिकाणी अप ट्रेंड तुटतो. हे पहिल्यांदा हे वॉर्निंग साईन असतं आपल्याला सर्वात महत्त्वाचं. आता मित्रांनो तुम्हाला जर ऍडव्हान्स लेवलला ह्या टाइम फ्रेमवर काम करायचं तर ईएमएचं टेक्निक आहे. 20 दिवस, 50 दिवस, 200. ईएमए जो आहे ज्याला एक्सपोनेन्शियल मूव्हिंग ॲव्हरेज म्हणतात. एकदम सोप्या भाषेत सांगायचं झालं तर मागच्या काही दिवसाची ॲव्हरेज प्राइस, पण अलीकडल्या प्राइसला आपण जास्त यामध्ये इम्पॉर्टन्स. आता याच्यामध्ये तुम्ही जर शॉर्ट टर्म ट्रेडर असाल तर डेफिनेटली तुम्हाला 20 ईएमए यूज करावं लागतं. तुम्ही जर मीडियम टर्म ट्रेंड आयडेंटिफाय करणार असाल, स्विंग ट्रेडिंग करणार असाल तर 50 ईएमए तुमच्यासाठी परफेक्ट आहे. जर तुम्ही लॉंग टर्मचा विचार करत असाल किंवा लॉंग टर्म ट्रेंड आयडेंटिफाय करायचा असेल तुम्हाला तर 200 ईएमए बेस्ट मानला. प्राइस 200 ईएमएच्या वर असेल तर आपल्याला बुलिश बायस ठेवायचा असतो, खाली असेल तर बेरिश बायस ठेवायचा. आणि हे कधी पण चार्ट बघत असताना एकदा चेक. म्युच्युअल फंड मॅनेजर, एफआय, इन्स्टिट्यूशन हे सगळे ईएमआय बघ, म्हणून तर ते स्ट्रॉंग सपोर्ट आणि रेजिस्टन्स 100 ईएमआयला इम्पॉर्टन्स देतं. आता मित्रांनो ट्रेंडची स्ट्रेंथ देखील बघणं खूप गरजेचं. आपल्याला ट्रेंड कळला, मान्य बुलिश आहे, बेरिश आहे, साइडवेज आहे, पण त्याच्यामध्ये असणारी स्ट्रेंथचं काय, तर त्यासाठी एडीएक्स वापरू शकताय, ॲव्हरेज डायरेक्शनल इंडेक्स. हे इंडिकेटर आहे जे ताकद दाखवतं आपल्याला. आता एडीएक्स 20 पेक्षा कमी असेल तर वीक किंवा साइडवेज मार्केट मानलं, आणि तोच एडीएक्स 20 ते 40च्या दरम्यान असेल तर स्ट्रॉंग ट्रेंड मानला, आणि एडीएक्स 40 पेक्षा जास्त असेल तर व्हेरी स्ट्रॉंग ट्रेंड हे मानलं जातं. मग बिगिनरनं काय करायला पाहिजे, कॅन्डलची साईज बघायची की बाकीच्या गोष्टी बघायच्या. तर कॅन्डलची साईज तर बघा, मोठ्या कॅन्डल प्लस सम डायरेक्शन असली पाहिजे आपल्या सोबत, स्ट्रॉंग ट्रेंड असला पाहिजे, आणि छोट्या छोट्या इनडिसायसिव्ह कॅन्डल बनत असतील मार्केटमध्ये तर तिथं थोडं ट्रेडिंग टाळणं देखील तुम्हाला फायद्याचं बनतं. आता मित्रांनो पुढचा जो मुद्दा आहे ना, पिलर नंबर 3, सपोर्ट. आणि मित्रांनो सपोर्ट आणि रेजिस्टन्सला तुम्ही एक रबर बॉल सारखं समजू शकता. आता रबर बॉल जर जमिनीवर आपटला तर प्राइस खाली आदळून परत वर येते, जिथून आदळून वर आली तो सपोर्ट झाला. आणि रेजिस्टन्स कशाला म्हणायचं, प्राइस वर जाऊन जिथून खाली येते त्याला रेजिस्टन्स म्हणतात. आता कसं काढलं जातं, कुठलाही एक चार्ट उघडा, रॅन्डमली डेली चार्ट उघडा, वीकली उघडला किंवा मंथली उघडा, रिलायन्स असेल, HDFC असेल, निफ्टी असेल, काही कुठलाही चार्ट असो, त्या ठिकाणी काय करायचं, तुम्हाला 6 महिने, 8 महिने, 1 वर्षाचा चार्ट, त्या चार्टवरती प्राइस 2 वेळा कुठं थांबले किंवा 3 वेळा कुठं थांबले
तिथे एक आडवी लाईन मारायची आणि खाली कुठं थांबले तिथे एक लाईन मारा. हा झाला तुमचा सपोर्ट आणि रेजिस्टन्स. एक रिअल एक्झाम्पल जर बघायचं झालं तर इथं स्क्रीनवर तुम्हाला रिअल एक्झाम्पल दिसतंय रिलायन्स इंडस्ट्रीज. स्ट्रॉंग सपोर्ट कुठं आहे, स्ट्रॉंग रेजिस्टन्स कुठं आहे हे क्लिअरली काय केलं यामध्ये मेन्शन केले. मग इथं ट्रेडिंग स्ट्रॅटेजी कशी काम करते माहिती आहे का? सपोर्टच्या जवळ तुम्हाला बायचा विचार करायचा असतो आणि रेजिस्टन्सच्या वेळेस जवळ प्रॉफिट बुकिंगचा विचार करायचा. पण जर सपोर्ट तुटला तर तो नवीन रेजिस्टन्स देखील बनतो आणि रेजिस्टन्स तुटला तर तो सपोर्ट देखील बनतो. हे पहिल्यांदा लक्षात घ्या. का? कारण हे टेक्निकल अनालिसिसचा एक इम्पॉर्टंट पार्ट. समजा रिलायन्सनं एका प्राइसला रेजिस्टन्स फेस केला आणि तो रेजिस्टन्स जर उद्या तुटला तर काय होईल? प्राइस हायर साईडला जाईल. ज्यांनी 2800 घेतलाय ते नटतील खालच्या प्राइसला घेतलेले, पण ज्यांनी 2950 ला घेतलाय ते काय करतील? 3000 तुटायच्या आधीच विकतील. हे रिग्रेट करतात. गेला रे गेला, वर गेला, अजून थांबायचं होतं असं म्हणतात. हे लोक काय करतात? प्राइस 3000 आली की त्यांना वाटतं सेकंड चान्स मिळाला, ते बाय करतात आणि 3000च्या आत सपोर्ट बनतो. आणि हा एक सायकोलॉजिकल आणि टेक्निकल सपोर्ट असतो. हे पहिल्यांदा ही सायकोलॉजी आहे, ते टेक्निकल नाही. हे पहिल्यांदा. आता ऍडव्हान्स लेवलला जर काम करायचं असेल तुम्हाला तर झोनच्या देखील आयडेंटिफिकेशन करता आलं. एक बिगनर असाल तर आपण काय करतो? एक लाईन काढतो, बरोबर, एक सपोर्ट रेजिस्टन्स आयडेंटिफाय. जो प्रो ट्रेडर असतो ना तो झोन आयडेंटिफाय. मार्केट एक्झॅक्ट 2400 ला कधीच थांबत नसतं. ते 2395 2410च्या आसपास एक एरिया बनवतो. मग हा झोन कसा काढायचा असतो? आपल्याला डिमांड झोन आणि सप्लाय झोन असं त्याला. एक मोठी बुलिश कॅन्डल जिथं मार्केट कन्सोलिडेट करतं त्याला डिमांड झोन असं, आणि एक मोठी बेरिश कॅन्डल आणि त्यानंतर मार्केट ज्या झोन मध्ये थांबतं त्याला आपण सप्लाय झोन असं म्हणतो. हे झोन खूप स्ट्रॉंग असतात कारण इथं इंस्टच्या ऑर्डर एक्झिक्यूट झालेले असतात. त्याचबरोबर तुम्ही डायनामिक ईएमआयचा देखील वापर करू शकता. 20 दिवसाचं, 50. हे मुव्हिंग एव्हरेज सपोर्ट आणि रेजिस्टन्सचं काम करतं. अप ट्रेंड असेल तर 20 EMA ला सपोर्ट घेतं आणि डाऊन ट्रेंड असेल तर 20 EMA ला ते रेजिस्टन्स देखील. त्याचबरोबर मित्रांनो ना टेक्निकल अनालिसिस किंवा चार्ट ट्रेडिंग मध्ये अजून एक गोष्ट खूप इम्पॉर्टंट आहे, राऊंड नंबर. त्याला सायकोलॉजिकल लेवल्स जसे की 20,000, 22,000, 25,000, 45,000, 48,000, 50 किंवा 2500, 3000 हे जे आहेत ना हे राऊंड नंबर आहेत. हे राऊंड नंबर देखील ऑलवेज सपोर्ट आणि रेजिस्टन्सचं मार्केटमध्ये काम करतात. कारण मानवी मेंदू जो आहे ना राऊंड नंबरला जास्त प्रायोरिटी. लोक 3000 ला विकेन असं म्हणतात आणि 2987 ला विकेन असं कोण म्हणत नाही सहजासहजी. लक्षात ठेवा. का? कारण आपली एक सायकोलॉजी पण. आता मित्रांनो चौथा जो पिलर आहे ना तो खूप महत्वाचा आहे. एकाच ठिकाणी अनेक सिग्नल. मला सांगा जेव्हा दोन सपोर्ट रेजिस्टन्स एकत्र येतात तेव्हा ती लेवल एक्स्ट्रीमली स्ट्रॉंग बनते. फॉर एक्झाम्पल जर हे झालं 2400 हा हॉरिझॉन्टल सपोर्ट आहे. 2400 हीच एक ईएमआय ची लेवल आहे. 2400 राऊंड नंबर देखील आहे आणि प्रिव्हियस हाय देखील. काय होईल? चौघांचं कॉम्बिनेशन म्हणजे ऑलमोस्ट या ठिकाणी एक स्ट्रॉंग पॉईंट तयार झाला. मग इथून जर ब्रेकआउट दिला ना तर डेफिनेटली मार्केटमध्ये एक मोठा मोमेंटम येईल. मित्रांनो व्हॉल्यूम हा देखील एक पिलर आहे जो चौथा पिलर आहे, खूप इम्पॉर्टंट आहे. 90% बिगिनर्स याकडे कम्प्लीट दुर्लक्ष करतात. व्हॉल्यूम कशाला म्हणायचं? तर बाबा जी कॅन्डल तयार झाली त्या कॅन्डलमध्ये किती क्वांटिटी बाय सेल झाले असतील ते आपण व्हॉल्यूमच्या साहाय्याने आयडेंटिफाय करू. आता व्हॉल्यूम म्हणजे काय? व्हॉल्यूम म्हणजे त्या दिवशी त्या कॅन्डलमध्ये किती शेअर ट्रेड झाले. एका दिवशी रिलायन्सचे 1 कोटी शेअर्स ट्रेड झाले, हाय व्हॉल्यूम आहे. दुसऱ्या दिवशी 20 लाख झाले, लो व्हॉल्यूम आहे. हे इम्पॉर्टंट काय? तर मित्रांनो एका गावात एक अफवा पसरली, उद्या सोनं 1 लाखाला येईल. 10 लोक बोलत असतील तर अफवाच आहे, पण जर हेच गोष्ट 10,000 लोक बोलत असतील तर काहीतरी सत्य. व्हॉल्यूम देखील हे सांगतं किती लोकांनी त्या प्राइसवर विश्वास ठेवला. तर मित्रांनो व्हॉल्यूम, प्राइस प्लस व्हॉल्यूमचे 4 सिनारिओ बनतात जे मला वाटतं की बिगिनर ट्रेडरला कंपल्सरी माहिती. सिनारिओ नंबर 1 काय म्हणतो? प्राइस वर चालले, व्हॉल्यूम वर चाललाय तर अप ट्रेंड बाय करायचं. प्राइस वर चालले, व्हॉल्यूम खाली आलेला आहे तर फेक रॅली आहे, इथं वीकनेस आहे, पार्टिसिपेशन लो आहे असा त्याचा अर्थ. टाळलं तरी चालेल. समजा प्राइस खाली जाताना व्हॉल्यूम वाढत असेल तर डाऊन ट्रेंड स्ट्रॉंग आहे, मार्केटमध्ये पॅनिक कंडिशन तयार. त्याचबरोबर प्राइस खाली जात असेल आणि व्हॉल्यूम पण खाली जात असेल तर तिथं हेल्दी पुलबॅक येऊ शकतो. बाय अँड डिप साठी एक चांगली ऑपॉर्च्युनिटी काय होऊ शकते तुम्हाला या ठिकाणी मिळू शकते. ऍडव्हान्स लेवलला जर व्हॉल्यूम बघायचं असेल तर तुम्ही व्हीवॅप वापरू शकता, डिलिव्हरी व्हॉल्यूम वापरू शकता. जसं की व्हीवॅपचा जर विचार केला तर व्हॉल्यूम वेटेड ॲव्हरेज प्राइस असं त्याला म्हटलं जातं. प्राइस व्हीवॅपच्या वर काम करत असेल तर बुलिश बायस आहे. प्राइस व्हीवॅपच्या खाली ट्रेड करत असेल तर बेरिश बायस म्हणला. आणि इन्स्टिट्यूशन जे आहेत ना ऑलवेज या लेवलवरती काय करतात? खरेदी विक्रीचा विचार करतात. आणि तुम्हाला जर थोडं अजून डिटेलमध्ये अभ्यास करायचा असेल तर डिलिव्हरी व्हॉल्यूमचा डेटा बघितला तरी चालेल चार्ट अनालिसिस. का? कारण टोटल ट्रेडेड व्हॉल्यूम, एकूण किती शेअर्स ट्रेड झाले एनएससी हा नंबर देतो तुम्हाला, आणि डिलिव्हरी व्हॉल्यूम किती म्हणजे त्यातले शेअर्स ऍक्च्युअली किती लोकांनी घेऊन ठेवले. तर मित्रांनो हा डेटा जो आहे ना तो काय सांगतो माहिती आहे का? समजा एखाद्या स्टॉकमध्ये 1 कोटी व्हॉल्यूम होता, त्यातल्या 80% स्टॉकची डिलिव्हरी झाली. याचा अर्थ स्ट्रॉंग इन्व्हेस्टर माइंडसेट आहे, लोक खरेदी करत. आणि समजा 1 कोटी व्हॉल्यूम आहे आणि डिलिव्हरी 10 लाखाची म्हणजे 10%. जस्ट ट्रेड गॅमलिंग म्हणून काय करत आहे ट्रेडर त्या ठिकाणी काम करत आहे. हे पहिल्यांदा. म्हणजे जर एखाद्या स्टॉकमध्ये प्राइस वाढतोय, डिलिव्हरी वाढतोय, तो पण 60% आधी असेल तर स्मार्ट मनी या ठिकाणी येतोय. लॉंग टर्मला या ठिकाणी एक गोल्डन ऑपॉर्च्युनिटी आहे म्हणून हा डेटा तुम्हाला एनएससीच्या वेबसाईटला भाव कॉपी स्टॉकमध्ये बघायला मिळेल. काही लोक अजून एक टेक्निक बघतात चार्टचा, व्हॉल्यूम डायव्हर्जन म्हणजे प्राइस नवीन हाय बनवते पण व्हॉल्यूम प्रत्येक हायला कमी होत चाललाय तर ट्रेड संपत आलाय, ट्रेड रिव्हर्सल येऊ शकतो या कंडिशन. आणि बुलिश डायव्हर्जन मध्ये प्राइस नवीन लो करते
पण व्हॉल्यूम लोला येत नाहीये, सेलिंग प्रेशर कमी होते, तिथून देखील रिव्हर्स. आणि यामध्येच अजून एक कन्सेप्ट आहे मित्रांनो, हाणामारीची कन्सेप्ट. म्हणजे काय, कधी कधी एका ऍव्हरेज व्हॉल्यूम ना तुमचा 3 पट 5 पट वाढतो का, ज्यावेळेला ट्रेंडचा शेवट येतो किंवा पॅनिक येतो, इफेरिया येतो, त्यावेळेला ह्या स्मार्ट मनी एक्झिट करत असते, रिटेलर अग्रेसिव्ह पार्टी करतात, इथंच रिटेलरची दिवाळखोरी निघते. हे स्ट्रॉंग रिव्हर्सलचं साईन मानलं जातं हे पहिल्यांदा. आणि मित्रांनो, व्हॉल्यूम हे स्मार्ट मनीचा फुटप्रिंट आहे, त्या कधी लपून राहत नाहीत. इन्स्टिट्यूशनला जेव्हा एखादा स्टॉक खरेदी करायचा असतो ना, ते एका दिवशी कधी 100 कोटीची खरेदी करत. 100 कोटी जर एका ट्रेडमध्ये टाकलं तर मार्केट खूप वर जाईल ना, तो स्टॉक ते हळूहळू खरेदी करतात, 10-15 दिवसात बाईंग. तेव्हा व्हॉल्यूम हळूहळू वाढत असतो, पण प्राइस स्टेबल आहे. अॅक्युमुलेशन फेस असते, एके दिवशी ब्रेकआउट झाला प्लस मॅसिव्ह व्हॉल्यूम असेल तर सगळ्यांच्या लक्षात आली पाहिजे ही गोष्ट, या ठिकाणी काहीतरी गडबड होऊ शकते. तेव्हा सर्वसामान्य रिटेल ट्रेडर बाय करतात, पण इन्स्टिट्यूशन तसे करत नाहीत, ते हळूहळू करतात. डिस्ट्रीब्युशन फेस सुरू असतं, हे चक्र ना स्टॉकमध्ये चालू असतं. त्यामुळे व्हॉल्यूम तुम्हाला ओळखता येणं खूप गरजेचं. आता शेवटचा पिलर, प्राइस ऍक्शन प्लस कॅन्डल. ही जर गोष्ट शिकला तुम्ही मित्रांनो, तुम्ही मार्केटमध्ये एक परफेक्ट ट्रेडर बनला. आता मित्रांनो, प्राइस ऍक्शन आणि कॅन्डलस्टिकचा कसा वापर करायचा चार्ट ट्रेडिंग करत असताना, तर तुम्ही डोजी वापरू शकता. म्हणजे निर्णायक डोजी असते, खूप इम्पॉर्टंट असते. कशी दिसते, एकदम सिंपल, थोडक्यात सांगतो मी, एकदम पतली असते, म्हणजे ओपन आणि क्लोज ऑलमोस्ट सेम असतो. ना ह्याचा अर्थ बुलिश असतो ना ह्याचा बेरिश असतो, इनडिसाइसिव्हनेस असतो या ठिकाणी. पण ही पॉवरफुल कधी बनते, अप ट्रेंडच्या शेवटी जर डोजी तयार झाली तर रिव्हर्सलचं, डाऊन ट्रेंडच्या शेवटी तयार झालं तर तिथं पण रिव्हर्सलचं साईन मांडलं. पण साइडवेज मार्केटमध्ये जर डोजी तयार होत असेल, त्याच पद्धतीने हॅमर देखील, एक लोअर विक्स असते, लहान बॉडी असते, इयरनं खाली ढकलण्याचं काम केलं असतं, पण बुल जोरात परत वर येत. म्हणजे इथं बुल्स जिंकत असतात हे पण. म्हणजे डाऊन ट्रेंडच्या शेवटी सपोर्टच्या जवळ विथ हाय व्हॉल्यूम जर तयार झाली तर तो बुलिश रिव्हर्सल साईन मानला. मार्केटला समजत असताना, चार्ट ट्रेडिंग करत असताना मारुबुजू कॅन्डल देखील खूप मोठी बुलिश कॅन्डल असते, त्याला विक्स ऑलमोस्ट नसतात. एका बाजूला मार्केटमध्ये डॉमिनन्स तयार होतोय हे दाखवण्याचं काम ही कॅन्डल करते. याच्यामध्ये कन्व्हिक्शन खूप इम्पॉर्टंट आहे. ग्रीन मारुबुजू जे आहेत ना, स्ट्रॉंग बाईंग इंटरेस्ट. रेड मारुबुजू स्ट्रॉंग बेरिश सिग्नल जे आहे ते आपल्याला काय करते, दाखवते. मग तुम्ही ऍडव्हान्स लेवलला इनसाइड कॅन्डल देखील वापरू शकता, पिन बार रिजेक्शन वापरू शकता, लिक्विडिटी स्वाईप वापरू शकता. ह्या सगळ्या गोष्टी काय करायला ट्रेडिंगमध्ये वापरता येतात. ह्याच्या साहाय्याने तुम्हाला तुमचं ट्रेडिंग इम्प्रूव्ह करता येतं. मित्रांनो, हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की ह्या व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका. आणि आपल्या चॅनलला देखील सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबून ठेवा. पुढच्या व्हिडिओमध्ये लवकरच भेटू. Investments in securities market are subject to market risks. Read all the related documents carefully before investing.